नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठी AIML या चॅनलवरती. मित्रांनो, कालपासून आपण पायथॉन व्हेरिएबल या टॉपिकला सुरुवात केलेली आहे. तोच टॉपिक आज आपण कंटिन्यू करणार आहोत आणि आज आपण तो कंप्लीट करूया. तर कालचा व्हिडिओ जर मित्रांनो बघितला नसेल तर नक्की बघा आणि तो व्हिडिओ झाल्यानंतर ह्या व्हिडिओवरती तुम्ही या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की मल्टिपल व्हॅल्यू आपण व्हेरिएबल मध्ये कसा असाइन करू शकतो. ओके, सो दिस इज नथिंग बट द मेनी व्हेरिएबल्स टू मेनी व्हॅल्यूज टू मल्टिपल व्हेरिएबल. ओके, फॉर एक्झाम्पल लेट्स से माझ्याकडे व्हेरिएबल आहे एक्स, वाय, झेड आणि मला ह्या तीन व्हेरिएबलला वेगवेगळी नावं असाइन करायची. फॉर एक्झाम्पल AI, ML, डेटा सायन्स. ओके, मी जर अशा प्रकारे लिहिलं तर याच्यामधला जो AI पार्ट आहे तो एक्स ला असाइन होतो, ML जी व्हॅल्यू आहे ती वाय व्हेरिएबलला असाइन होते आणि DS ही जी व्हॅल्यू आहे ती झेड व्हेरिएबलला असाइन होते. सो अशा मी एका लाईन मध्ये सुद्धा मल्टिपल व्हेरिएबलला मल्टिपल व्हॅल्यूज असाइन पायथॉन मध्ये करू शकतो. मी म्हटलं ना, पायथॉन हे खूप इझी आहे, हे त्याचं एक एक्झाम्पल आहे. ओके, लेट्स क्रॉस करूया की हे होतंय काय वर्क. लेट्स से आय फर्स्ट प्रिंट एक्स, then print y, then print z. आणि जर मी हे रन केलं तर तुम्हाला कळेल बघा, x ची व्हॅल्यू ही AI आली आहे, y ची व्हॅल्यू ML आणि z ची व्हॅल्यू DS. समजतं मित्रांनो? ओके, आता हे झालं मेनी व्हॅल्यू टू मल्टिपल व्हेरिएबल. आता मी एकच वन व्हॅल्यू टू सिंगल व्हेरिएबलला सुद्धा मी असाइन करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं मित्रांनो, हे बघा, एक्स इक्वल टू वाय इक्वल टू झेड इक्वल टू AI. जर मी हे असं केलं तर याचा अर्थ काय होतो, मी AI ही जी व्हॅल्यू आहे ती एक्स ला पण असाइन होते, वाय ला पण असाइन होते आणि झेड ला पण मित्रांनो असाइन होते. लेट्स क्रॉस चेक. प्रिंट एक्स, प्रिंट वाय, प्रिंट झेड. बघा, प्रत्येक व्हेरिएबलला माझी एकच असाइन झाली व्हॅल्यू AI. हे तुम्ही तीन वेगवेगळ्या लाईन मध्ये पण लिहू शकता, बट शॉर्टकट पद्धत काय, तुम्ही अशा प्रकारे सुद्धा व्हॅल्यू असाइन करू शकता. नेक्स्ट आपण मित्रांनो कन्सेप्ट बघणार आहोत अनपॅक कलेक्शन. कोणती कन्सेप्ट बघणार आहोत? अनपॅक कलेक्शन. म्हणजे याचा अर्थ काय? फॉर एक्झाम्पल लेट्स से माझ्याकडे एक व्हेरिएबल आहे गेम नावाचा आणि मी तो ऍज अ लिस्ट म्हणून कॉन्फिगर करतो. लेट्स से क्रिकेट, फुटबॉल, अजून गेम आपण कोणता म्हणूया, लेट्स से रेसिंग. ओके, असे तीन गेम्स माझ्याकडे आहेत. मी गेम नावाच्या लिस्ट मध्ये कॉन्फिगर केले. गेम हा एक लिस्ट टाईपचा व्हेरिएबल आहे. येणाऱ्या काळामध्ये मी लिस्ट म्हणजे काय असतं हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. ओके, आता माझ्याकडे किती व्हेरिएबल आहेत, व्हॅल्यू आहेत? तीन व्हॅल्यू आहेत. ओके, आणि मी त्या गेम नावाच्या लिस्ट व्हेरिएबल मध्ये काय केलेलं आहे, सेव्ह केलं. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही जर टाईप म्हणून चेक केलं गेमचा तर तुम्हाला कळेल हा कोणता क्लास आहे. कोणता क्लास आहे? लिस्ट. म्हणजे गेम हा कोणत्या टाईपचा व्हेरिएबल आहे? लिस्ट टाईपचा व्हेरिएबल आहे. पण मित्रांनो, सपोज मला जर ह्या प्रत्येक व्हॅल्यू जी आहे ती एका व्हेरिएबलला असाइन करायची असेल तर मी कसं करू शकतो? तर तेही इथं करू शकतो. लेट्स से मी करणार एक्स, वाय, झेड इक्वल टू, मी म्हणणार गेम. आणि जर मी आता इथं म्हटलं प्रिंट एक्स, प्रिंट वाय, प्रिंट झेड, तर काय प्रिंट होणार बघा? क्रिकेट, फुटबॉल, रेसिंग. सो दिस इज कॉल्ड ॲज अ अनपॅक कलेक्शन. दिस कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज अनपॅक कलेक्शन. सो याचा अर्थ काय? इफ यू हॅव collection of values in a list, these are what called values in a list, then Python variable allows you to extract those values into the variable. It is called as unpacking. This is called as unpacking. So again I'm repeating guys, if you have values in a list, then Python
variable allows you to extract those values into the variable. This is called as a unpack collection, or in short it is also called as a unpacking. जर इंटरव्ह्यूला तुम्हाला क्वेश्चन विचारला व्हॉट इज अनपॅकिंग, सो दिस इज कॉल्ड ॲज अ अनपॅकिंग. आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत, आउटपुट व्हेरिएबल. आउटपुट व्हेरिएबल म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो, तुम्ही जो व्हेरिएबल घेताय, ओके लेट्स से मी म्हणजे एक्स इज इक्वल टू व्हेरी गुड, ओके, आणि तो तुम्हाला प्रिंट करायचा. सपोज आय एम, ओके आय एम, ओके हे करायचे आणि मला लिहायचं आय एम व्हेरी गुड, म्हणजे मला इथे एकची व्हॅल्यू प्रिंट करायची. तर तुम्हाला काय, तुमची अपेक्षा काय आहे, आय एम नंतर आलं पाहिजे व्हेरी गुड. तर ते जर मला प्रिंट करायचं असेल तर एक वेगळं दोन प्रकार आहेत पायथॉन मध्ये. एक तर तुम्ही कॉमा करून एक्स म्हणू शकता, हे असंही प्रिंट होईल, किंवा दुसरा मार्ग आहे कॉमा न करता तुम्ही इथं फक्त प्लस एक्स म्हणा, असंही तुम्ही हे प्रिंट करू शकता. थोडा स्पेस देऊ आपण. ओके आय एम व्हेरी गुड आलं, ओके आय एम व्हेरी गुड, स्पेस नाही स्लॅश टी. येस आय एम व्हेरी गुड, ओके आय एम व्हेरी गुड. सो अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे प्रिंट करू शकता. सो एक आहे कॉमा देऊन करा, किंवा एक आहे प्लस एक्स. अशा प्रकारे सुद्धा व्हेरिएबल तुम्ही काय करू शकता, आउटपुट मध्ये आणू शकता. सो आता दुसरे दोन अजून एक एक्झाम्पल टाकतो. लेट्स से एक्झाम्पल मध्ये लिहिलंय आय आणि व्हेरिएबल मध्ये वाय मध्ये लिहिलंय, ओके, आणि मला मी समजा असं म्हटलं झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय, ओके, आणि मी समजा म्हटलं प्रिंट झेड. तर मित्रांनो काय प्रिंट होतंय, आय एम. म्हणजे मी इथं काय होतंय, मी ज्यावेळेस पायथॉनला सांगतोय की झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय कर, तो एक्स इज व्हॉट माय स्ट्रिंग, वाय इज व्हॉट एम. देन वेन आय से झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय, सो दिस प्लस इज कन्सिडर ॲज अ कॉन्केटिनेशन ऑफ स्ट्रिंग. तेच जर मी अजून एक तुम्हाला सांगतो, समजा मी एक्स मध्ये 1 म्हटलं, वाय मध्ये समजा 2 म्हटलं, आणि झेड मध्ये समजा मी म्हटलं एक्स प्लस y, and if I print z, what will print 3. Why it is not type consider as giving me output as 1 and 2? Okay, why? Because when I say x is equal to I, y is equal to m, as I said last time की पायथॉन हे स्वतः इंटरप्रेट करतं हे कोणत्या टाइपचं व्हेरिएबल आहे. पायथॉन इंटरप्रेटेड दॅट दिस इज अ स्ट्रिंग टाइप ऑफ variable, so that this they consider plus as a concatenation operation. But at the same time, if I give x is equal to 1 and y is equal to 2, as it becomes a integer type of variable, then that time it will do the addition. So that's why it is giving me output as a 3. हेच बाकीच्या प्रोग्रामिंग मध्ये तुम्हाला टाइप डिक्लेअर करावा लागतो आणि त्या प्रकारे ऑपरेशन्स होतात. पण इथं पायथॉन स्वतःच इंटरप्रेट करतं आणि त्याप्रमाणेच त्या साइनचा अंडरस्टँडिंग करून तुम्हाला आउटपुट देतो. होप तुम्हाला हे समजलं असेल मित्रांनो. आता बघा, अजून समजा मी एक्स इज इक्वल टू 1 म्हटलं, वाय इज इक्वल टू AIML म्हटलं, ओके, आणि इफ आय एम ट्राइंग टू डू झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय, and if I type to do print z, what will happen? Will it give me result or error or what? What do you guys think? Just think for 1 second. Yes, you are guys correct. It will give me the error because addition of integer and the string is not possible. It will give me error. See what is giving? It is unsupported operand type for int and str, because you cannot do the addition between int or str, or you cannot do the concatenation between int and str. To do this, you have to convert into the appropriate type, then only this is possible. होप तुम्हाला ही कन्सेप्ट सुद्धा आता समजली असेल. त्यामुळे व्हेरिएबल डिक्लेअर करताना आणि जर त्याच्यात तुम्हाला कोणते ऑपरेशन करायचे असतील तर मित्रांनो लक्ष देऊन करा. आता नेक्स्ट कन्सेप्ट मित्रांनो मी तुम्हाला समजून सांगणार आहे, ती आहे ग्लोबल व्हेरिएबल. ओके, ग्लोबल व्हेरिएबल. ग्लोबल व्हेरिएबल म्हणजे काय? एनी व्हेरिएबल
that you declare outside the function called as a ग्लोबल व्हेरिएबल. म्हणजे मित्रांनो काय, फॉर एक्झाम्पल लिहिलं x इज इक्वल टू ए आहे आणि आता मी इथं डेफिनेशन लिहितो माय फंक. ओके, and let's say print I am learning x. ओके, आणि आपण हा फंक्शन रन करू. डोंट वरी मित्रांनो, आता तुम्हाला फंक्शन कसं लिहायचं हे जर माहित नसेल तर त्याची चिंता करू नका, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला समजेल. पण आता फक्त इकडे एवढं लक्ष द्या, तुम्हाला समजवण्यासाठी मी हे एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. बघा, व्हॉट इज इट इज गिव्हिंग, आय एम लर्निंग AI. So x is a global variable. So variable that you declare outside the function are known as a global variable. So मी इथून पुढे हे झालं एक फंक्शन. ग्लोबल व्हेरिएबलची कॅरेक्टरिस्टिक काय, यू कॅन ऍक्सेस दॅट व्हेरिएबल एनिवेअर इनसाइड द फंक्शन. म्हणजे तुम्ही फंक्शनच्या आतमध्ये सुद्धा ग्लोबल व्हेरिएबलला ऍक्सेस करू शकता. हे ग्लोबल व्हेरिएबलचं काय आहे, डेफिनेशन. ओके, अजून मी एक्झाम्पल सांगतो. सपोज मी हेच फंक्शन परत लिहिलं. ओके, आणि मी इथं म्हटलं x इज इक्वल टू ml. ओके, x इज इक्वल टू ml. तर मित्रांनो काय प्रिंट होईल बरं इथे, इट इज गिव्हिंग मी आय एम लर्निंग ml. वाय, बिकॉज दिस x इज इक्वल टू ml इज अ लोकल व्हेरिएबल. ओके, आता तुम्ही म्हणाल की मग AI का प्रिंट झाला नाही, बिकॉज it will always give priority to the local variable first and then global variable. If I जर मी लोकल व्हेरिएबल दिलं नसतं तर त्यांनी काय प्रिंट केलं असतं, आय एम लर्निंग AI. But as this variable comes under the my function, that why it is giving the priority to the local and then global. आता फॉर एक्झाम्पल हे स्टेटमेंट जर मी आता इथे लिहिले, okay, outside this function, then what it will print, it will print, see, I'm printing this outside the function. Okay, outside the function. So is the local variable accessible? No. Local variable is not accessible. This local variable is not accessible to this. So it will print I am learning AI. समजलं मित्रांनो? So global variable which is outside the function, local variable, the variable which is inside the function, that is called as a local variable. समजलं मित्रांनो, ग्लोबल आणि लोकल व्हेरिएबल मधला डिफरन्स. ओके, सो मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच. जर कोणत्या गोष्टी समजत नसतील तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, ऐका. मी ही लिंक माझ्या गिटहब प्रोफाईल मध्ये कॉपी करतो, जेणेकरून तुम्ही जेव्हा स्वतः प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला हे उपयोगी ठरेल. तर प्लीज विसरू नका लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला मित्रांनो. धन्यवाद.